संतोष धुरी नेमकं काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ही भेट खरंच पक्षप्रवेशासाठी होती का? असेल तर पक्षप्रवेश कधी होणार? नाराजीचं नेमकं कारण काय? पक्षप्रवेश करण्यासंदर्भात राज ठाकरेंची बातचीत झाली आहे का? या सगळ्याची उत्तरं संतोष धुरी हे आता माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा मिळणार आहे। मात्र संतोष धुरी हे मनसेचे केवळ माजी नगरसेवक नाहीयेत, मनसेच्या काही समित्यांचे ते अध्यक्ष उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। संदीप देशपांडे जे मुंबई मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांचे अत्यंत निकटवर्तीय, राज ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय, मुळात त्यांचं कार्यक्षेत्र हे दादर परिसरात आहे, मनसेचं जिथं प्राबल्य आहे, त्यामुळे संतोष धुरी महत्त्वाचं। मी काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली। नितेशजी राणे होते, त्यांच्यासोबत मी गेलो होतो। मला बरं वाटलं एवढं की मला त्यांनी तात्काळ भेट दिली, माझी कदर केली, मला बोलून घेतलं बंगल्यावर। नितेशजी राणे यांनी परवाच्या दिवशी मला संपर्क केला, सिंधुदुर्गावरून ते आले माझ्यासाठी, रात्री आले, सकाळी परत 6 वाजता परत त्यांनी फ्लाय केलं। काहीतरी त्यांना माझ्यामध्ये दिसलं असेल, वाटलं असेल, माझ्याबद्दल चांगलं काहीतरी वाटलं असेल, त्या कारणास्तवच ते आलेत, मला भेटलेत आणि ते म्हणाले की आपण सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट घेऊया। त्याप्रमाणे त्यांनी फडणवीस साहेबांना मेसेज टाकतात तिकडून त्यांचाही मेसेज आला लगेच की त्यांना घेऊन या उद्या। त्याप्रमाणे मी काल जाऊन भेटलो त्यांना, त्यांची सदिच्छा भेट घेतली, अर्धा तास गप्पा झाल्या, बरं वाटलं भेटून, चांगल्या गप्पा झाल्या। आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळेल। संतोषजी, पण तुम्ही भाजपमध्ये जाणं यामागे कारण काय? तुम्ही 194 मधून इच्छुक होता, तुम्हाला तिकीट वगैरे हा विषय येत नाहीये, तिकीट वगैरे हा विषय नाहीच आहे। 94 मधून तुम्हाला नाही, कसं आलं माहितीये ना की त्या दिवशी पण मला वाटतं की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली, नॉट रिचेबल। त्याच्यानंतर त्याचा एवढा गवगवा झाला की नॉट रिचेबल, संतोष धुरी नाराज। मलाच माहिती नव्हतं, मलाच कळलं नाही। त्याप्रमाणे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशी बातमी बनवणं हे पण चुकीचं होतं। मी काय नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्यावर कारणाने वगैरे नाही। आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे, म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा का असेल, ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन। मला थोडा वेळ द्या। तुम्ही एवढी माझी दखल घेतलीत आणि मला भेटायला सकाळीच आला तिकडे, त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा आभार आहे। पण तुम्ही म्हणताय की या सगळ्या नाराजीच्या नाही आहेत बातम्या, संतोषजी तुम्ही बोलताय नाराज वगैरे काय नाही, मग तुमचा भाजप प्रवेश आधीच फिक्स झाला होता का? मला चांगलं वाटलं की एका नितेशजी राणे जे म्हणजे माझे आमचे कोकणातले आहेत, आमच्या नेहमी संपर्कात असायचे, ते काही कामं असली पण याची तर ते भेटायचे आम्हाला, आमच्याशी चर्चा करायचे, कुठे मदत करायची आम्हाला ते बरं वाटलं की ते स्वतः एवढे आलेत तिकडून सिंधुदुर्गावरून, रात्री प्रवास करून आले संध्याकाळी, आणि तसेच परत सकाळी त्यांची दुसऱ्या दिवशी वॉरंट होता त्यांच्यावर सिंधुदुर्गमध्ये कोर्टामध्ये, तो कॅन्सल करायचा होता, तरी पण ते येऊन मला भेटले। हो, नक्कीच। मी सांगतो ना तुम्हाला, मी दुपारी बोलतो ना, मग मी कृपा करून नाही आता मी प्रत्येक वेळी पक्षासाठी धावून जाणारे, प्रत्येक वेळी आवाज उठवणारे धुरी आम्हाला माहिती आहेत, मग अशी वेळ का आली की आपल्याला नक्की मी याच्यावर दुपारनंतर प्लीज रिक्वेस्ट आहे भाजपने कदर केली हे मला माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही, माझ्याशी कोणी बोललं। संदीप देशपांडे तुमच्या अत्यंत जवळचे आहेत, जयवीरूची जोडी, त्यांनी पण माझ्याशी संपर्क साधला, माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही। मी आज नेहमीप्रमाणे इकडे आलो, इकडे मला भेटले, मित्र म्हणून मला भेटले। पण ती जर नक्कीच कायम राहील, आता जर त्यांनी ठेवली तर। पण एकंदर पाहायला गेलं निवडणुकीमध्ये नाही, मी कोणाची चर्चा केली नाही। मी हा निर्णय 2 दिवसात घेतला आणि भाजप पक्ष हा का निवडला? कारण इतरही पक्ष आहेत, कारण तुम्ही आधीपासून भाजपवरती सगळेजण टीका करत होते, पण तुम्ही जसे आम्ही सगळ्याच पक्षावर टीका करत होतो, विरोधक असला की एकमेकांवर टीका करतो, तसेच वेगवेगळे पक्ष। मला नाही वाटत उशीर झाला, एक प्रत्येक गोष्टीला वेळ असते, त्याप्रमाणे त्या वेळेला मी गेलेलो आहे।
माझ्या मनामध्ये काय असेल काय नाही आता हे तुम्हाला कसं कळणार ना. कमिटमेंट काही दिली आहे का? स्टाईल म्हणजे मनसे हा मनमोकळा पक्ष होता ज्या ठिकाणी अनेक गोष्टी मांडता येत होत्या गोष्टी करता येत होत्या. मात्र आता तुम्ही भाजपमध्ये जाता तिथं तो पक्ष बघितला तर आपण शिस्त प्रिय आहे त्याकडे आपण आता नक्की मी शिस्तप्रिय आहे. मी डिसिप्लिनरी सर्व्हिसमध्ये होतो, मी फायरमध्ये होतो एअरपोर्टला. त्यामुळे मला डिसिप्लिन काय आहे मला चांगलं आहे. माझ्या अंगात माझ्या रक्तात भिडलेलं आहे. त्याप्रमाणे मी करतो. कमिटमेंट देण्यात आली आहे. हे बघा कसं आहे माहिती आहे ना, कुठली अटी शर्तीवर जाणं ना हे मला पटत नाही. त्याप्रमाणे मी ज्यावेळेला मनसेमध्ये पण प्रवेश केलेला तर आम्ही आलो ज्यावेळेला साहेबांबरोबर त्यावेळेला आम्ही कुठल्या साहेबांना अटी शर्ती नव्हत्या सांगितलेल्या की आम्हाला हे करा आम्हाला ते करा. तर त्यांनी राजसाहेबांनी जे दिलं ते आम्ही घेतलं. त्यांना जे योग्य वाटलं ते. जनतेचा फटका बसला का जे मी हे दुपारी बोलीन नक्की. मनसे- मला हा प्रश्न दुपारी विचार नक्की. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी बोलत होते. संतोष धुरी यांनी असं म्हटलेलं आहे, मी माझी राजकीय भूमिका दुपारनंतर स्पष्ट करेन. मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, अर्धा तास चर्चा झाली असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर ऐन निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये मनसेला धक्का बसणार आहे कारण संतोष धुरी हे भाजपच्या वाटेवर आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. ते दुपारनंतर भूमिका स्पष्ट करतो असं जरी म्हणत असले तरी मिळालेल्या माहितीनुसार आज त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणं हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. आता त्यांनी असं म्हटलं की दुपारनंतर भूमिका स्पष्ट करतो. मात्र त्याच वेळी बोलताना ते असंही म्हणाले की मला आजही संदीप देशपांडे भेटले, एक मित्र म्हणून भेटले. असं म्हणत असताना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, पक्षातले सहकारी म्हणून भेटले असं त्यांनी म्हटलेलं नाही. त्यामुळे अर्थात संतोष धुरी हे मनसेपासून फारकत घेणार आहेत हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश हा सुद्धा जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय. मनसे नेते संतोष धुरी हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. तर त्यांनी म्हटलंय दुपारनंतर मी भूमिका स्पष्ट करेन.